हा तर आता सगळ्यांनी आनंदाची बातमी ऐका. इतक्या वर्षांनंतर आणि इतक्या पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ह्या 2 पत्रिका जुळल्या आहेत. अंकिता आणि मास्तर काळे यांच्या पत्रिका जुळल्या आहेत 36 गुणांसकट. कळलं का? आता पुढच्या आठवड्यात साखरपुड्याचा मुहूर्त काढूया आणि वाजवून देऊया बार. काळे गुरव शुभ विवाह. अण्णा, काळे गुरव शुभविवाह वगैरे ठीक आहे, पण अंकिता नाही, अमृता. काय काय म्हणालीस? मास्तर आवडतो मला. थोबाड फोडीन. हो, मलाही अमृता आवडते. काय तुम्हाला अमृता आवडते? अरे तुमच्या आवडीचा काय उपयोग? तुम्हाला ठीक आवडेल ती, पण त्याला आवडायला पाहिजे वर. तो बसतो ना सगळ्या 2 जीवांची गाठी बांधतो ना त्याला. हे बघा मास्तर, त्याने ठरवलेलं आहे. कळलं का? तुमची आणि अंकिताची गाठ त्याने बांधली आहे. तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. असं कसं ठरवलं त्याने? नाही तर काय? ते काय नाही, तुमचंच होणार. अण्णा जी. हा आला किल्ली फिरव्या. तू कशाला आलास इकडे? मला अंकिताला बायको बनवून न्यायचे कायमची. माझी पोर म्हणजे काय आंबा काढायची काठी वाटली काय रे? घेऊन जातो म्हणे कायमची. अण्णाजी, माझं आणि अंकिताचं मीटर डाऊन करा प्लीज. अण्णा, काय माझं पण सुभेवर प्रेम आहे. काय? मी तयार आहे त्याच्यासोबत जायला. अण्णा, एक मिनिट. मी काय म्हणते, आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत ना, मग मास्तरांना अमृता आवडली असेल तर माझ्या पत्रिकेवर अमृताचं नाव घाला आणि तिच्या पत्रिकेवर माझं नाव घाला. वा 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 वा, काय हुशार राहिले. अरे पत्रिका म्हणजे तुम्हाला काय एसटी महामंडळाच्या बसवरची पाटी वाटली की काय? त्या बसवरची काढली आणि ह्या बसवरती चिकटवली. अरे काय तुझा अवतारा, लाल पायाच्या पोपटासारखा. पण अण्णा तुम्हीच म्हणालात ना पोपटी रंग तुला भाग्याचा आहे म्हणून. अरे झक मारली मी. अरे कोण देईल मुलगी असल्या अवताराला? तुम्हीच देणार अण्णाजी. एक दे. गप चाल इकडे ये. मास्तर, मास्तर, एकदाच आणि स्पष्ट सांगतो, तुम्हाला जर माझ्या घरात राहायचं असेल तर अंकिताशीच लग्न करावं लागेल. मान्य असेल तर हिचा हात धरा, नाहीतर चालते वा. अण्णा काय बाजूला व्हा. मला अंकिताशी लग्न मान्य आहे. देवा महाराजा, 12 राशीच्या 12 ग्रहांच्या 12 नक्षत्रांच्या 12 पंचांगाच्या महाराजा, आज आमच्या माझं प्रेम असताना हिच्याशी लग्न करतोस अरे ऐका माझं. आई आणि माझं प्रेम नसताना माझ्याशी लग्न करताय. फक्त नावाचेच काय नाही, मनानेही काळे आहात तुम्ही. तास तर मी म्हणत होता राजा बनून खाजा खाता हा. अरे तसं नव्हे. अरे मला मारून काय होणार आहे? जुळ्या बहिणी आहेत, खरं खोटं करायचं कशाला? समोर येईल ती आपली बायको मानायची किंवा दोघी दिग्या, नाही. गंमत केली ग. अरे सुभ्या, तुझा प्रॉब्लेम असा झालाय, रिक्षा चालवून चालवून तुझं डोकं काम करेन असं झालंय. करवंट्या, याला अरे मला एक सांग, आता या जुळ्या बहिणी फक्त आपल्याला माहिती आहेत की नाही? यांचा वापर करून आपण जगाला फसू शकतो. तर तिथे अण्णा आणि त्यांच्या पत्रिकेचं काय? कोकणी पारंपरिक देव देवस्कीत अडकलेल्या माणसाचं आदर्श उदाहरण म्हणजे आपले अण्णा आहे. अण्णा. हो, आपले अण्णा. अण्णा. अरे याला असं विहिरीत जायला काय झालं? आपले अण्णा. काय अण्णा. मास्तर? मास्तर गप्पा चालल्या. हो, हो, हो. बरोबर. ए अमृता, तू काय करतेस या दोघांच्या मध्ये? चल बघू घरी. आणि तुम्ही पण हो. 3 सांज व्हायच्या अगोदर घरी चला. हो, मी दोघींमधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अरे बर. लवकर घरी जा. मी जरा कलमांमध्ये फेरफटका मारून येतो. अंकिता, विहिरीत काय बघतेस? काही पडलंय का? बेडूक आहे मोठा विहिरीत. हो, हिरव्या रंगाचा बेडूक आहे आणि लाल पाय आहेत अण्णा.
प्राणी पण विचित्र आहेत हो होय, कोकणातले. होय. चला चला चला, चला मी जाऊन येतो हा जरा. काळजी करू नका हा, अण्णा. डराव अंकु डराव, अरे डराव, अरे ये डराव. इसमें से मेरा झागवाला कौन सा है? चंद्रमुखी. कोण आहे? ऐ, ही तर ज्वालामुखी. सुभ्या, इथे काय करतोस तू? हे अंकिता. हळू उठ. उठ 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 ना. ही 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 नी वही उठली वही उशी. पड खाली. घंटीचा आवाज कुठून येतोय? मी स्वप्नात आहे की देवळात? शंकराने नंदीसोबत निरोप तर नाही ना पाठवला? शंभो 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 ए शंभो. बहिणी हं? तो नंदी आला असेल तर जाईल गोठ्यात. इथे कुठेतरी उंदीर आसपास खडबड करत असेल. झोप ना तू. हं? हो. झोप झोप झोप. शंभो शंभो. ऐक यायला उंदीर खुडबुड. चल बाहेर चल. मी खुड चल. खुडबुड खुडबुड. आणि आता पुन्हा चुकलास ना सुभ्या तर दुसराही गाल फोडी ना. अरे याला काय अर्थ ए आहे? हळू बोल, दात पाडीन नाही तर. अरे काय काय म्हणून लक्ष ठेवायचं हा? वेणी, भाषा, कपडे, चला किती लफडे. तो बघ, तो बघ. हा मास्तुर्या, हा आंबेजोगाई का भोगाईवरनं आलेला मास्तर. यांका तुम्ही अण्णा गुरावच्या घरात घुसूक देतास आणि मी भूमिपुत्र असून असा चोरून खिडकीत येत आहे. अण्णा वे अण्णा. ए गपे. मी आता जय महाराष्ट्र म्हणून इथेच राहीन मी इथेच. इथेच राहीन काय? भूमिपुत्र म्हणे. यायला दारू पिऊन भूमीवर कधी पडणार हा पुत्र सांगता येत नाही. आणि म्हणे जय महाराष्ट्र. आणि मी का दारू प्यायची नाही? तुम्ही मला विहिरीत सोडून आले. तुम्हाला काय माझा रिस्पेक्ट टेक्स्ट आहे का नाही? गब्बस, गडबड करू नकोस. आणि दारू पिऊन जय महाराष्ट्र म्हणायचं नाही, कळलं ना? का नाही बोलायचं? बोलणार जय महाराष्ट्र. कोण अडवतंय? बोलणार. अरे दारू पिऊन तू हलत असतो आणि तुला वाटतं आपण महाराष्ट्र हलवतोय. हे बघ सुभ्या, मी तुला आधीच सांगते, यापुढे तू रात्री न येता दिवसा यायचंस आणि दारात न यायचं, खिडकीतनं नाही. तरच मी तुझ्याशी लग्न करीन. ठीक आहे. आता मी जातय. हा, हिच्यासाठी जातय. पण लक्षात ठेवा, पण एके दिवशी रिक्षा घेऊन या वाड्यात मीच येत आहे. हा, मीच येत आहे. चल, गुड नाईट. सुभ्या, गुड नाईट. बरं झालं गेलं कोंबडा अरवायच्या आत.